की बात करेंगे, एक तरफ देखिए बात करेंगे प्रियू निश्चित से, दूसरी तरफ प्रियू सेट्टी देखिए बात करेंगे। हमारे यहाँ पर जानकारी देंगे दीप सर यहाँ पर खास करके प्ले इलेवेंस। उद्याचा जो प्रेक्षणीय दोन महिला टीमच्या दरम्यान सामना होईल. टीम ठाण्यामध्ये प्रियू, सुगंधा, पियू, नीलम, प्राजक्ता, जागृती, व्हॅलेन्सी, अक्षया, अफरीन, मॅक, साबी, ऐश्वर्या या आपल्या महिला भगिनी इन ॲक्शन असतील. तर टीम मुंबईकडून प्रिया शेट्टी, शिवी, सोनल, रश्मी, सुषमा, सीमा, प्रिया केनी, प्राची, आकांक्षा, योगिता, त्विशानी, कोमल या आपल्या महिला भगिनी आमने सामने आपल्याला पाहायला मिळेल. ही प्लेइंग 11 त्या दोन्ही टीमची सध्या आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तो चलिए चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर बड़ा मुकाबला है, यहाँ पर से क्या नींद भी उड़ाएगा, चैन भी चुराएगा। जगन नाना देखिए तैयार है, क्या रफ्तार गति देखिए छोटी रनअप के साथ साथ है। कहते ना गिरते हुए पत्ते ने सिखाया, अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे। बहुत अच्छा मेहनत देखिए पूरी, इससे ज़्यादा मैं तारीफ करना चाहूँगा। खूब मेहनत आपने पूरी मैनेजमेंट ने लेते हुए यहाँ से पिछले रातों से हम देखते आ रहे हैं, और आपने पूरी रात इस टूर्नामेंट के लिए न जाने आपने कितनी रात गवाए होंगे, कितनी चर्चा, कितना टीम मीटिंग, कितनी स्ट्रैटेजी, क्या कुछ करना है इस टूर्नामेंट में, क्या कुछ जान डालना है। तो समझ लीजिए मचिंदर सर पिछला 32 सालों से इन्होंने कितनी रात के नींद को गवाए होंगे। सलूट है भाई आपके कार्य को खास करके। और ये देखिए जगन पाटिल यहाँ पर कमाल का देखिए ब्रेक थ्रो दिलाते हुए पहला विकेट देखिए मध्य प्रदेश का गिरता हुआ। मुकाबला 3 ओवर का दीजिए। पूरा टीम देखे एंजॉय लेते हुए यहाँ से लीजिए भाई यहाँ से। और ये चले ऊंचाई भर दी है, और लंबाई भी देखिए, देखते हैं यहाँ पर कितना फासला, और लंबाई भी लेकर चला गया। 6 रन देखिए यहाँ से। कमाल का देखिए यहाँ पर 10 के लाइव है। मुझे लगता है कल आपके सीओ भी जुड़ जाएंगे शायद है। कुणाल दादा मात्रे देखिए बात करेंगे, अच्छे राइडर भी हैं एक, और उनके साथ साथ देखिए धनराज दादा मात्रे लीजिए। पूरी टीम देखिए आपका सराहना करना चाहूँगा, और जो हम 5-7 साल पहले भी देखा करते थे, आज भी देखिए यहाँ पर अब जीत आते ही देखिए काम क्या पीठ। जगन नाना देखिए बात करेंगे, थोड़ा सा गेंद को इस बार खींच कर रखा, और गति वो नहीं थी, जो उछाल गति थी ना पिछला गेंद में, वो बिल्कुल ही नहीं थे। यहाँ पर से कहते ना खाली बोतल करने वाले अक्सर बंगला भेज दिए। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 7 पर 1 विकेट है। डीजे हमारे तैयार हैं, गाना बदलिए भाई यहाँ से। मिक्स लगाइए यहाँ पर, रात काफी हो चुका है, थोड़ा सा दर्शकों को एंटरटेनमेंट दीजिए यहाँ पर। और मुझे लगता है जो कल का रात रहेगा फाइनल नाइट थी, यहाँ क्राउड अभी भी भरे रहेंगे। ट्रॉफी चूमने के लिए हर टीम देखे तैयार रहेगा, जहाँ मुरबाड़ से एसोसिएशन की टीम रहेंगे आपको, उसके बाद है ओपन ग्रामीण का टीम देखे संघर्ष रहेगा। और टोटल की बात करेंगे 7 रन देखे पहला ओवर कंप्लीट हुआ। कमाल का ओवर रहा, कमाल का स्पीड रहा यहाँ से, क्योंकि वीर तानाजी देखिए दापोड़े टीम ने जो बल्लेबाजी में दहशत मचाया हुआ था, और उस टीम को देखिए मैंडेटरी पावर प्ले में खामोश रखा है। लेकिन देखते आने वाला अभी भी 12 गेंद बचा है, कुछ भी हो सकता है। कहते ना जीत के लिए आपके अंदर एक जुनून होनी चाहिए, और फिर आसमां भी आएगा जमी पर गुरु, बस इरादों में एक गूंज होना चाहिए। लेकिन वो गूंज अब देखिए मांडा टीम ने दिखाए हैं, लेकिन इस कैच को बरकरार रख पाएंगे यहाँ से। क्रिकेट देखिए रंग बदलने में ज्यादा समय नहीं लगता है यहाँ से। हाथों में बर्तन खाली है तो ये मत सोचिए कि वो मांगने चला है, हो सकता है किसे खाना खिलाकर भी आया हो। भलाई पहला ओवर देखिए खाली रहा, यहाँ पर रन ज्यादा नहीं आया, और ये मत सोचे कि मैच से दूर जा रहे हैं। हो सकता है आने वाला 6 गेंद के ऊपर पलटवार कर सकते हैं। कहते ना जो मंजिल को पाने का चाहत रखता है, उस समंदर की पत्थर से अपना रास्ता बना लेता है।
बहुत सारे पत्थर देखिए इस मैदान पर है। इस मैदान को देखिए जिस तरह से बना गया है। 5 साल 3-4 साल पहले जब मैं आया था, इस मैदान का हालत देखा था, लग नहीं रहा एकदम से मानो कि जैसा नक्शा बदल चुका है। नक्शा नहीं बदला है दोस्तों। इतना समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाती है। ये समंदर है भाई, ये पूरी गांव की ताकत है, ये पूरी मैनेजमेंट की ताकत है। ये 32 साल की एकता है भाई। यहाँ से ऊंचाई तो बड़ी है, लंबाई की देखिए कमी पड़ गई। यहाँ से वीर तनाजी दापोड़े टीम क्या ये वही टीम है जो सामने आकर टंका मचाई थी बल्लेबाजी से, और मांडा टीम ने देखिए एकदम से नींद उड़ा रहा है, चैन उड़ा रहा है। लेकिन देखते हैं क्या कुछ सपना और दिखाएगा। ने बताया कि इतना हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो, और सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो। लेकिन हर बारिश रोमांटिक नहीं होता है। अगर इस वक्त बारिश गिरेगा तो वो रोमांटिक नहीं रहेगा। लेकिन आसमान साफ है। देखिए मैच से पहले आया बारिश। ओ आते आते देखिए मन बना कर आए थे, लेकिन मन देखिए जहां बना कर आए थे लेकिन मन वहीं लेकर जाना होगा। लगा नहीं था एक समय के गेंद बाउंड्री लाइन के अंदर रुकेगा भाई। बढ़िया कैच, कमाल का कैच है। अनास से देखिए कैच लेते हुए यहां से ट्यूब फैक्टर हल्की से है, विकेट में नमी आ चुका है और फायदा मिलता हुआ गेंदबाज को। कॉलेज के लड़की कल नहीं दिखेंगे, लेकिन से लेडीज का शो मैच दिखेगा। कॉलेज कंप्लीट करके वो आए हैं क्रिकेट से। एग्जीबिशन मुकाबला रहेगा देखिए। मुंबई महिला और उसके साथ देखिए बात करेंगे ठाणे। बड़ा मैच देखिए बात करेंगे। सांस से काम ले रहे हैं हमारे अर्जुन नजर, और सफलता भी उसका शोर मचा रहा है। कल मैदान में भी शोर होगा, कल हमारी कमेंट्री बॉक्स में शोर होगा। दीप अब तक शांत है, लेकिन कल ये जरूर है तो मजा आएगा कल यहाँ पर। ओ ये देखिए रनों की तलाश थी। कहते ना होठ जो कह नहीं सकता फसाना दिल का, उस साइड नजरों से हो जाता है। वामन दादा जो करना चाहता था बल्लेबाज है, वो गलती देखिए गेंदबाजों से होता हुआ। 1+4 देखिए आता हुआ पंजा। वामन दादा कल तैयार रहना। एग्जीबिशन मुकाबला देखिए बात करेंगे महिलाओं के बीच में रहेगा। हर टीम कल देखिए ट्रॉफी के लिए बड़ा संघर्ष करेंगे। यहाँ पर बात करेंगे खास करके देखिए अजय बच्चन और शेख पवार। देखिए कल टीम आपको दिखेंगे यहाँ से। पवार द पवार, भावेश पवार। जिस टीम को रोकने के लिए बाकी के टीम ने खूब जोर लगाएंगे, और खास कर कामतगढ़ टीम भी देखिए उस विभाग से दिखेगी आपको। बामुन डुंगरी टीम भी दिखेंगे। बहुत सारे देखिए जानकारी देंगे यहाँ पर ट्रिप है कल का मैच का लॉर्ड से। ओमन दादा देखिए 4 साल पहले मैं आया था, बिल्कुल वही देखिए लुक, वही अंदाज, बिल्कुल बदले नहीं है। 32 साल से देखिए ये सिलसिला है भाई, कैसे बदलेंगे भाई। यहाँ से दाग देना चाहूंगा इनकी एकता की। इसलिए वामन दादा कहते ना, जुड़ गए तो शेर भी घबराएगा और टूट गए तो गिदड़ भी सताएगा। अभी तक देखिए जुड़ कर ये काम कर रहे हैं, और 32 साल देखिए क्या बड़े अंजाम है। और कल आप मोमेंट देखना, कल क्या माहौल बनेगा। कल जश्न का माहौल बनेगा। थोड़ा सा कहूँगा टूर्नामेंट लेट हो गया, कोई बात नहीं, आने वाला सीजन साल खूबसूरत बनेगा। कल खाली वेट कीजिए भाई। मैच सर भी कल की पूरी तैयारी में है। और ये देखिए महिला का मैच रहेगा भाई। यहाँ पर झुमका झुमका, एक तरफ प्रियंका सिंह रहेगी, दूसरा तरफ देखिए प्रिया शेट्टी रहेगी यहाँ पर से, और एक तरफ नाना रहेंगे देखिए टीम को जो बनाने में। दूसरी तरफ देखिए तेजस रहेंगे भाई यहाँ से, तो मजा आएगा। निकिता सिस्टर भी देखिए एक तरफ रहेंगे, और सावी देखिए बात रहेंगे। खूब मजा आएगा कल ग्रामीण का लेकर एग्जीबिशन मुकाबला से लेकर से कल पूरा मुरबाड़ झूमे का देखिए सबकी नजरें निगाह रहेगी कि आदेश ट्रॉफी कौन जीत रहा है भाई।
लेकिन कल की रात से पहले देखिए आज कौन सुबह का पहले मैच लेकर जाएगा। वाड़े की टीम तैयार है, लेकिन उनका सामने कौन सा टीम आएगा? क्या कल्याण टिटवाला विभाग से मांडा टीम है या भिवंडी विभाग से वीर तानाजी थापोड़े टीम है? कुछ समय में इसका भी रिजल्ट आ जाएगा, क्योंकि अभी तीसरा ओवर चल रहा है, लेकिन अभी तक बांध कर गेंदबाजी कर रहे हैं। यहाँ से थापोड़े टीम को देखिए बांध कर रखे, लेकिन बाजू को खोलना रखना होगा। कहते ना घायल तो यहाँ हर कोई परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। और देखिए यहाँ पर सिंगल आता हुआ है, सिंगल से काम नहीं चलेगा। कहते ना कौवा कितना मर्जी वो सिंग में सिंग से ना ले, वो सफेद नहीं दिखेगा। सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लीजिए, मंजिल नहीं मिलेगा। राजन गेंद को पहुंचाना होगा साजन के घर। जीत तो काम किए थे फिर, लेकिन उसके बाद रेगिस्तान था। और बल्ला बहुत जल्दी लेते हुए राजन, क्या बढ़िया देखिए पूरी आदर्श ट्रॉफी थानों लेके देखिए मैनेजमेंट की तारीफ करना चाहेंगे। दीप कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। और भला ही हमारे पास हो सकता है धन कम, लेकिन मन हमारी बहुत बड़ी है, ये साबित कर दिया उन्होंने। इंसान धन से बड़ा नहीं माना जाता है, मन से। और विकेट गिरा देखिए यहाँ से। अब मांडा टीम ने देखिए यहाँ पर जैसे कहते हैं ना, मैंने मुनिया पे दुनिया लुटाए बेटा, और आदर्श ट्रॉफी में देखिए पूरी जान लुटा रहे हैं यहाँ पर टोगो डीजे। मैच के लिए आज से तैयार है मुझे लग रहा है। नहीं अच्छा देखिए, सोच मुंबई की टीम रहेंगे यहाँ पर, थाने की टीम रहेगी, और मिताली राजस्थान देखिए हम देख सकते हैं यहाँ पर। सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट के रिकॉर्ड देखिए यहाँ से। बहुत बढ़िया देखिए इस टूर्नामेंट में देखिए बहुत सारा देखिए यहाँ से कल स्टैंड देखिए एक भी खाली नहीं दिखेगा। और ये चलिए यहाँ पर हवा में खेन फिर से एक बार विकेट का मौका था यहाँ से। आज फहीम टीम में नहीं है, लेकिन इसलिए देखिए मुशफिक रहीम काम नहीं कर पाए कि आज विकेट के पीछे, देखिए फहीम ज्यादा विकेट के पीछे काम करते हैं। और रनों की बात करेंगे, रन बन गए यहाँ पर से 3 ओवर कंप्लीट होने के साथ साथ है। अगर कुल स्कोर की बात करेंगे, कुल स्कोर पहुंचा यहाँ पर 18 रन, जीत के लिए 19 की जरूरत है। चलते हैं थोड़ा डीजे की तरफ, और तुरंत अपनी टीम आप फील्डिंग लगाइए। और मांडा टीम आपको तो पता है क्या करना होगा, बैटर भेजना होगा। महेंद्र सर आप भी रुकिए अंदर। क्रीडा स्पर्धेची आजची अंतिम रात्र असेल, अर्थातच रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 ओपन ग्रामीण विभागातील पहिला सेमीफायनलचा सामना ग्रुप ए मधून क्वालिफाय झालेला संघ शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि त्यांच्या विरुद्ध ग्रुप बी मधून क्वालिफाय झालेला संघ अर्थातच क्रुशल स्पोर्ट्स सापाड इन ॲक्शन असेल। तदनंतर स्वस्ती 11 बोरशिती त्यांच्या विरुद्ध भूमी 11 दानीव हा पहिला सामना। आई गावदेवी कांबा त्यांच्या विरुद्ध भूमी 11 कासार बडवली। करेक्शन आहे पहिल्या सामन्याच्या दरम्यान आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगरबी
आणि त्यांच्या विरुद्ध भूमी 11 दानीव. हा पहिला सामना आई गावदेवी कांबा विरुद्ध भूमी 11 कासार बडोली. हा दुसरा सामना जीवदानी बामणडुंगरी त्यांच्या विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर. हा तिसरा सामना धनेश 11 गुरसेबी त्यांच्या विरुद्ध RCC राया. हा चौथा सामना पिंपलास वाडा त्यांच्या विरुद्ध MS 11. असं पाचवा सामना उद्या आपल्याला पाहायला मिळेल. ओपन ग्रामीण विभागातील तगड्या फौजा या आदर्श चषकाच्या 33व्या पर्वात संमलित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्या देखील यायला पाहायला विसरू नका. आदर्श चषक 2025 33व्या पर्वातील महा अंतिम रजनी. टिल देन ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी क्या जॉईंट बात है. होतील बाबूशाह सर. कल की रात देखिए भाई बात करेंगे डीजे ने बताया तेरे इश्क में नाचेंगे नहीं भाई पागल बनो लेकिन मोहब्बत के पीछे नहीं अपने कामयाबी के पीछे अपने सपनों के पीछे इस अगर आपको कामयाबी सीखना देखिए आज मयूर दादा पीछे करने बजाए ये धानुली के अर्धन जैसे सीखिए भाई यहाँ से 32 सालों से देखिए बात करेंगे चलिए रात का देखिए 2-3 बजे गर्मा गर्म समोसा लाते हुए ये होते हैं अर्जुन ये होता है 32 साल का अनुभव भाई सीखिए कुछ सीखिए सिद्धू दादा समोसा खाइए जब तक रहेगा समोसे में आलू सिद्धू दादा आपसे क्या लड़ेगी सालू. मच्छिंद्र पाटिल सर गर्मा गर्म देखिए यहाँ से मैक्स सर कहा जाए तो बाहर के खाना थोड़ा कम खाते हैं. चलिए काला चश्मा यहाँ काला चश्मा नहीं भाई यहाँ से सब गोरा चश्मा लगा के आना क्योंकि यहाँ पर देखिए वीर तनाजी दापोड़े टीम मुझे लगा नहीं. कल इसी तरह से देखिए बात करेंगे ना ईरान जट टीम ने प्रभावित किया यहाँ से पूरा शाम से ईरान जट टीम ने इतना अच्छा बैटिंग करते गया और आखिरी मैच में दिल तोड़ा और आज वीर तनाजी दापोड़े टीम देखिए वही काम किए यहाँ पर पूरी मैच में देखिए उन्होंने जान डाले यहाँ से. मैक्स सर समोसा खाइए मैक्स सर देखिए कल बहुत और उनकी भी एनर्जी और ऊंचाई तो भरी है भाई यहाँ से और लंबाई भी देखते ले लिया यहाँ पर कंप्लीट कर दिया. कहते ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करें और यहाँ पर बल्लेबाज रवि के बैट से लगा छक्का तो बेचारा गेंदबाज क्या करे गेंदबाज क्या करेगा समोसा तो नहीं खा सकता है. समोसा इस वक्त कमेंट्री बॉक्स में चल रहा है. फिनिश मुझे लगता है इस बैटर को समोसा खिलाइए भाई बहुत समय बचा लिया. रवि खास करके थे और मैच के मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे. यहाँ पर पहले गेंदबाजी की तरफ जाएंगे लो स्कोर की बात आती है. तो चलिए डेट ओवर में देखिए संकेत ने कमाल की गेंदबाजी की जो उम्मीद था यहाँ से उन्होंने तोड़ दिया. नाना की अच्छी गेंदबाजी रही यहाँ पर और उसके बाद देखिए बात करेंगे चिंटू की भी देखिए गेंदबाजी अच्छी रही. नाना ने 7 पर 1 चिंटू ने 9 पर 2 लेकिन उसके बाद देखिए 4 पर 2 संकेत डेट ओवर में. संकेत रहे मैच के मैन ऑफ द मैच. अमोल दादा रुपेश दादा देखिए रोल मॉडल रहे यहाँ पर. समोसा जो इस वक्त हम देख सकते हैं और ऐसा स्पॉन्सरशिप करते रहिए भाई. और चलेंगे टॉस की तरफ. अगला मैच है जहाँ पर मैच के मैन ऑफ द मैच है आइए संकेत और टॉस के लिए यहाँ पर चलिए. सिद्धू यहाँ पर तैयार है हमारे सिद्धू दादा मांडा टीम के कप्तान आ जाइए. चलिए तीनों गेंदबाजों ने अच्छे काम किए. फिर से यहाँ पर थोड़ा सा देखा गया डिस्कस किया गया. रवि आइए रवि को मैन ऑफ द मैच देते हैं. अच्छा उन्होंने मैच को फिनिश किया लेकिन टॉस के लिए आइए और रवि आइए मैन ऑफ द मैच क्योंकि तीनों गेंदबाजी का थोड़ा सा तुलना किया गया. सोचा गया कि रवि को दिया जाए मैन ऑफ द मैच. अच्छा कभी लिखे यहाँ से.
तो चलिए टॉस के लिए आइए यहाँ पर दोनों कप्तान देखिए यहाँ पर जुड़े हैं। तो टॉस किया जाएगा यहाँ पर से। चलिए टॉस उड़ा कर लीजिए, सिर्फ डिसीजन लेंगे और चलेंगे मैच की तरफ सीधा। मांडा टीम एक तरफ, दूसरी तरफ देखिए देख सकते हो जय जलेसर वाड़ेघर टीम है। भूमि इलेवंस मांडा देखिए श्री गजानन डेवलपर्स है। अमोल दादा घुघरे और उनके साथ है रुपेश दादा की हमारे देखिए। अभी अभी स्पॉन्सरशिप की समोसा खिलाई, लेकिन अब टॉच के आपके हाथों से करना होगा। क्या बात है यहाँ से। अंतिम मैच का देखिए टॉच है, मैक्स सर बड़ा टॉच रहेगा। लंबी समय से आदर्श ट्रॉफी में याद किया जाएगा कि आखिरी मैच टॉच किसने जीता था और मैच किसने जीता। हेड इज द कॉल सिद्धू पाटिल। चलिए मैच बहुत बड़ा होगा, मैक्स सर टॉच है ताकि यहाँ पर इतना आसान नहीं बन रहा है। यहाँ से हेड इज द कॉल, खेल गिरा यहाँ पर। चलिए मांडा टीम में सिर पे डिसीजन क्या है आपका जानकारी दीजिए। क्षेत्ररक्षण करू. चला लगेच फील्डिंग लावा। डिसीजन जैसे लिया ऐसा फील्डिंग तुरंत लगाई यहाँ से और चलते हैं मैक्स सर की तरफ। हम कुछ समय के लिए लेते हैं, थोड़ा सा टॉच किया गया, देखिए समोसा का आनंद लेते हैं यहाँ से। थँक्यू बाबूशा, थँक्यू डीजे. चला आपण शेवटच्या सामन्याकडं आगेकूच करतोय. उद्या यायला विसरू नका मित्र, उद्या शेवटचा स्पर्धेचा दिवस आणि शेवटची रात्र उद्या तुम्हाला यायला विसरू नका. आम्ही आजच आमंत्रण करतोय कारण उद्या सर्वात मोठ्या ट्रॉफीचा उद्या शेवटची रजनी असणार आहे. चंद्र आहे साक्षीला, सुंदर चंद्र आपल्या टी व्ही स्क्रीनमध्ये 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून व्हेरी गुड जॉब. प्रत्येक घडामोडी दाखवल्या जातात. या बघायचं उद्या या स्पर्धेमध्ये कोणता संघ खेळणार असेल. मांडा संघानं 2 सामने एकतर्फी जिंकलेत आणि वाडेकर संघानं संघर्षमय सामने जिंकलेत. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. शेवटचा सामना. चला तर वेळेची बचत करा प्लीज, कारण भरपूर उशीर झालाय. 2:39 मिनिटं झालीत. खरं तर नाईट स्पर्धा 1च्या आत संपायला हव्यात, आज संपल्या देखील असत्या, मात्र 2 तास आज स्पर्धा उशिरा सुरू झाली. जोक लवकर आले होते, आम्ही देखील लवकर आलो होतो, पंच देखील लवकर आले होते. लाईव्ह टेलिकास्ट 4:30 वाजता आली होती, डीजेस 5 वाजता आले होते, मात्र संघ उशिरा आलेत. हा बोला. तर जिंकणाऱ्या संघाला उद्या येण्याची संधी उपलब्ध होईल. चला चला सामन्याला आपण सुरुवात करूया. मांडा संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 2 टॉस लगातार जिंकले मांडा संघानं. बघायचं तिसरा टॉस देखील जिंकलाय. येस, ऑन स्क्रीन आम्हाला दाखवलं जात आहे. स्वागत आहे सर्वांचं. मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय आणि आमच्या बरोबरचे जबरदस्त समालोचक
दीपवीर आमच्या समेत ॲज अ स्कोरर ॲज अ कॉमेंटेटर जिथे कमी तिथे आम्ही हे सांगत असताना थँक्यू. टेन क्रिक ना बॅक टू क्रिकेट. द मॅच विल बी ऑफ 3 ओव्हर्स. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. आणि शेवटचा सामना चांगला होऊ द्या. प्रेक्षकांची मनोरंजन करा. अजूनही प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने माझ्यावरती उपस्थित आहे. यूट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक आज सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. 2 टॉस लगातार जिंकलेत मांडा संघानं. दोन्ही सामने एकतर्फी जिंकलेत. बघायचे तिसरा टॉस जिंकून तिसरा सामना एकतर्फी जिंकणार का? आता सोपं नाही आहे. कारण आता तुमच्या समोर आहे फिरकीचं माहेरघर सिद्धू पाटील कपिल पाटील कंपनी तुमच्या समेत आहे. त्यामुळे एवढं सोपं नाही आहे. अतुल भोईर मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक दुसरं दाखवल्या स्पर्धेमध्ये. काल देखील अर्धशतक पाहिलं आपण. आज देखील आपण पाहतोय अर्धशतक अतुल भोईरच्या माध्यमातून. जगन्नानाचा आज दिवस आहे मी म्हणेन. तर ज्या पद्धतीनं मागच्या 2 सामन्यामध्ये जगन्नानं एंटरटेनमेंट केलं, ज्या पद्धतीने त्याने ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केलं, काउंटर अटॅक केलाय, तो अटॅक सुरू केलाय लगातार. डेज बिग विकेट बिग ब्लो. अतुल भोईर इज वॉकिंग बॅक. मोठा धक्का. ज्या फलंदाजानं अर्धशतक झलकावलं तो फलंदाज 0 वरती बाद. अनबिलिबल क्रिकेट. 0 वरती पहिला मोठा धक्का. रिप्ले बघा. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. भरपूर राईज झाला चेंडू आणि चेंडू एक्झॅक्टली पूल करायचा होता. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक बिहाइंड द स्टंप. व्हेरी गुड जॉब अभय ॲज अ विकेट कीपर. व्हेरी गुड जॉब. व्हॉट अ सेलिब्रेशन बघा स्क्रीनवरती. कारण अतुल सारखा मोठा धक्का निर्माण केलाय. तर ज्या अतुलनं मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक उभं केलं त्यानं 50 धाबा कुठल्या होत्या तो फलंदाज सस्त्यामध्ये स्वस्तात बाद झालाय. प्रणित पाटील सिद्धू पाटील अजूनही मैदान होते. मास्टर माइंड संघाचा. सिद्धूने भरपूर खेळू घडवले. त्याचं बोट पकडून भरपूर खेळू क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. अतुल देखील त्याचंच उदाहरण आपण पाहतोय. भरपूर खेळू सिद्धूनं निर्माण केलेत आपल्या संघामध्ये आणि फिरकीचं माहेरघर या संघाला नेहमी ओळखलं जातं. जगन्नाना भूमिनेल मांडा संघ ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वॉड शॉट. सीमा पलीकडं पहिला षटकार. या सिटी षटकार. पहिला चेंडू डॉट नंतर अतुल बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती अतुल भोईर. तिसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार मारला कारण जे दडपण आलं होतं मांडा संघाने निर्माण केलं होतं प्रचंड ट्रिमेंडस प्रेशर. ते मात्र प्रेशर रिलीज केलं षटकारानं. शॉट प्लेन बॅकफुटला जाऊन कट केलाय. वॉट अ कॅच. चेंडू खाली फलंदाज क्षेत्ररक्षक केतन चेंडू खाली आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का 6 धावसिकेवरती. अनबिलिबल क्रिकेट. तुझं कौतुक करेन मी. नवचैत्य निर्माण करण्याचं काम स्फूर्ती निर्माण करण्याचं काम डीजे मास्टरनं केलंय या रात्रीच्या वातावरणामध्ये. तुझं देखील अभिनंदन. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती कपिल पाटील. आता सिद्धू पाटील कपिल पाटील. कपिल पाटीलचे मगाशी भरपूर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात आला तेव्हा आता तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यस क्या बात आहे. त्याचं लग्न क्रिकेट सोबत कधीच झालंय. आता मात्र खऱ्या अर्थात त्याचं लग्न होणार. सावरती 2. गुड बॉलिंग. व्हेरी गुड डिलिव्हरी विथ अ गुड पेस ॲज वेल ॲज राईट डायरेक्शन. सुपर बॉलिंग. जगन्नानानं आज खरोखर रात्र गाजवली. इथं बघा ॲक्शन रिप्ले. साईड अँगलनं लवकर बॅटचा पेस ओपन केला. समोर द्यायला फुलर अँड डिलिव्हरी. गोलंदाज तयार. फायनल डिलिव्हरी. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलं षटकारानं. 2 षटकार या सत्रामध्ये आणि या पहिल्या षटकाची सांगता 2 षटकार 2 डॉट 2 फलंदाज बाद. एकही निर्धाव नाहीये. त्यामुळे हे षटक मात्र 12 धावांचं राहिलं.
थँक्यू डीजे. सिद्धूची ताकद आहे त्यांची गोलंदाजी. जर या संघानं 30 जरी धाबा कुठल्या ना तरी मांडा संघाला या सामन्यामध्ये कठीण परिस्थिती निर्माण करतील. 2 षटकार, 2 फलंदाज बाद, 2 डॉट. या षटकाचं विश्लेषण राहिलं. एकही चेंडू वाईट नाही आहे, एकही लेग बाईज नाही, एकही अवांतर धाव नाही आहे. कंट्रोल गोलंदाजी दाखवली जगन नानानं आणि षटकाची झाली सांगता. 19 धाबा 12. चिंटू गोलंदाजीमध्ये असताना विश्वकर्मा, चिंटू विश्वकर्मा, कपिल पाटील, सिद्धू पाटील मैदानावरती. सिद्धू वरती जबाबदारी फार मोठी आहे. सिद्धू खेळत नाहीये, तो खेळवतो फलंदाजांना. तो नेहमी सिंगल काढतो. आता बघायचं परिस्थितीचा खेळ करतो की सिंगल काढून स्ट्राईकला म्हणते देणार, तो स्ट्राईकला म्हणते देणार फलंदाजाला. त्याला माहिती आहे कपिलनं षटकार मारलाय, कपिलला स्ट्राईकला येणं महत्वाचं आहे. हा खेळाडू एक क्रिकेटमधला एक चांगला खेळाडू ज्याला म्हटलं होतं सिद्धू पाटील. बॅटचा पेस लवकर ओपन करत नाहीये, तो समोरच्या फलंदाजाला खेळवत असतो आणि जेव्हा गरज पडेल ना तेव्हा स्वतः तुटून पडतो. मी भरपूर वर्ष सिद्धूला पाहिलं कल्याण डोंबिवलीमध्ये. 18 वर्ष आम्ही कॉमेंट्री करतोय. पहिलं वर्ष IPLचं आणि आमचं देखील समालोचक पहिलं वर्ष. गोलंदाजीमध्ये परिवर्तन जसं झालं मग बॅटचा पेस लवकर ओपन केलाय आणि मिळणार ती एकच धाव. बाबूशाह आमचे चिंगो चिंगो. उद्या अजून मजा येईल या स्पर्धेमध्ये. तर उद्या दशरथ पाटील देखील आम्हाला जॉईन होतील. उद्या शेवटची रात्र. उद्या महिलांचा एक सामना ज्या स्पर्धेचं आकर्षण असणार आहे. मागच्या वर्षी रायगड ठाणा, यावर्षी देखील आपण महिलांचा सामना पाहणार आहोत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. चांगला चेंडू ऑन साईडला दिशा दिली, सदर सरकलाय टीपमधनं फार वेगानं. कबकर्त मिळणार ती नौशाद आलाय. एकच धाव. एखाद्यांदा फारसा फरक पडणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत. चिंटूचा विश्वकर्माचा वापर केलाय, त्याने मात्र आत्ता मात्र जपून वापर केलाय. रिस्ट्रिक्शन संपलंय. P1चं 3 षटकांच्या सामन्यामध्ये 15 धाबा. गडी बाजूला 2 उलटा पुलटा. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. हा चेंडू ट्रॅव्हल जातो एक्झॅक्टली डीप मध्ये निघून जातोय. थर्डमॅन दिसायला चिरत असताना पहिला चौकार. दोन 2007चं गाणं होतं झलक दिखला जा. ओ फ्रंट फुटला आला. क्लीन बॉल. फलंदाज बाद. मोठा धक्का मैदानावरती परतावा लागेल फलंदाजाला. कपिल पाटील वॉकिंग बॅक. 11 धाबा ताबडतोब फलंदाजी. इन्स्टंट फलंदाजी. 19 वरती तिसरा धक्का. आमच्या घरी सुखरूप पोहोचलेत. खूप खूप धन्यवाद विनोद दादा. आयोजकांचे त्यांनी आभार मानलेत, मनापासून आभार मानलेत. असंच प्रेम कायम राहील आणि राहू द्या. थँक्यू विनोद दादा. 19 धाबा करतो. 19 गडी बाजूला 3. भरपूर लांबचा प्रवास करावा लागतोय सध्या आयोजकांना, कॉमेंटरांना, आमच्या पंचांना. शेलार देखील आमचे विक्रम शेलार डोंबिवलीवरून आले 1.5 तासाचा प्रवास पूर्ण करून. आम्हाला देखील इथे यायला 1 तास 40 मिनिटं लागतात. मात्र आम्ही ते वस्तीला आहोत 2 दिवस, कारण अपडाऊन पॉसिबल नाही आम्हाला. 19 धाबा. थकवा येतो कारण रात्रभर कॉमेंट्री करणं सोपं नाही आहे, एनर्जी टाकावी लागते. 19 धाबा 3 बाद. आयोजकांचं भरपूर प्रेम मिळालं त्यामुळे थकवा जाणवला नाही आहे आम्हाला. 19 for 3 लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. द मॅच विल बी ऑफ द थर्ड ओव्हर. सो लेट्स सी विल बी विनर ऑफ दिस मॅच. कोण सामना जिंकणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. गुड बॉलिंग फ्रॉम द चिंटूकर. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा 2 षटकार आले होते. त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजांना चिंटू विश्वकर्मा. फायनल डिलिव्हरी. उंची जास्त लेकिन वॅकंट एरिया. चेंडू लॉंग लेग रिसरमध्ये कव्हर करतो. 2 धाबा मिळणार आणि 2 धाबाने धावसे केला आकारानं 21 वरती 2 षटकांची सांगता होते. चांगला क्रिकेट. 21 धाबा. 21 सिद्धू. 21 सध्या 3 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये 9. मी मगाशीच म्हटलं होतं 30 जरी धाबा झाल्या ना तरी मांडा संघाला कठीण परिस्थिती निर्माण करतील संघ. तर त्यांच्याकडे फिरकीची जादू आहे. त्यामुळे फिरकीचं माहेरघर हे वाडेकर संघाला गेले कित्येक वर्ष संबोधलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा जिंकणारा संघ. मकर संक्रांत चषक, ग्रामीणचं वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये
हा संघ नेहमी खेळत असतो. तर त्या स्पर्धेला 56 वर्ष पूर्ण झाली यावर्षी. 21 धावा 3 बाद. हानी उत्सव हे आमचं आदर्श चषक, जगानं आदर्श घ्यावा क्रिकेटचा आणि संपूर्ण भारतानं क्रिकेटचा आदर्श घ्यावा असा आदर्श ट्रॉफी 32 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना भरपूर ऊन वारा पाणी पाऊस मैदान बदलावत डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण आतापर्यंत पाहिली. शेवटचा षटक शॉट बघा किती चांगला, मात्र उंची जास्त फसलाय फटका. सोपा झेल चिंटू विश्वकर्मा घेतलाय, ज्यानं मगाशी 9 धावा दिल्यात आपल्या पिटू दुसऱ्या षटकामध्ये. सोपा झेल टिपत असताना अजून एक धक्का. 21 वरती 14 धक्का. सिद्धू पाटील इज वॉकिंग बॅक. थँक्यू. या गाण्यामध्ये जर तुमच्यामध्ये एनर्जी असेल ना तर तुम्ही नाचून दाखवा. स्लो मोशनमध्ये दाखवलं जाते ॲक्शन रिप्ले. सिद्धू बाद झाला, थोडंसं नाराज आहे स्वतःवरती. त्याची पावलं देखील जड झाली मैदान सोडताना. 21 वरती 4. वैदिक आलाय, वैदिक भंडारी. गोलंदाज संकेत भोईर. पहिला चेंडू वाईट असणारे पंच आम्हाला सांगत असताना येस ॲब्सोल्युटली वाईट. फिनिशअप डिलिव्हरी कुठे होती, पिचिंग कुठे होती, एक्झॅक्टली विकेट किपर शेवटच्या मोमेंटला चेंडू कुठे गॅदर केल्याची शानशी केली पंचानं. गुड डिसिजन अंपायर, राईट डिसिजन. आणि 10 मिळणार एक 22 धाबा 4 बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 5 चेंडूमध्ये 30-35 धाबा झाल्या. त्या सामना फाईट होईल. फेकून दिला चेंडूला, मात्र उंची जास्त. सोपा झेल चिंटू विश्वकर्मा पुन्हा एकदा टिपतोय आणि अजून एक धक्का. 5वा धक्का. 22 वरती 5 धक्के वाडेकर संघाला. ये धुन ते हमारे बाबू शाह के लिए, क्योंकि बाबू अभी परदेश जाने वाला है. यस. 22 वरती 5. आमचा कॉमेंट्री बॉक्स एन्जॉय करतो आम्ही देखील, कारण भरपूर चांगली स्पर्धा आहे. भरपूर एन्जॉय केलं आम्ही या स्पर्धेमध्ये. तर खूप चांगला आयोजन आहे, खूप चांगली स्पर्धा आहे. A1 क्वालिटीची स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणाऱ्या मुरबाडमधील एक अतिशय नामांकित आणि नावलौकिक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आदर्श चषक. लवली हिट, मात्र गॅपमध्ये नाहीये. चांगला प्रयत्न. किती रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल बघा. जवळजवळ 19 ते 20 पावलांचं अंतर पार केलं. अण्णा सय्यदनं 2 धाबा पूर्ण केले वेगानं. रेस लागली होती आणि ती रेस मात्र लॉंग चेस होता. हा बघा ॲक्शन रिप्ले. लवकर चेंडू पिक केला, पिकअप स्ट्रोक म्हणता येईल, आणि तेवढ्याच वेगानं त्याचा पाठलाग न केला. मात्र झेल त्याला टिपता आल्याने 2 धाबा मिळतील. या 2 धाबा. 3 चेंडू 3 षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश कंबारे यांच्याकडनं, अमोल गोगरे यांच्याकडनं देखील लागोपाठ. यस. 2 धाबा. आता मागच्या 4 धाबा पार मागात पडतील, तर मगाशी सुटलेला झेल त्यावरती 2 धाबा आणि आता लगेच 2 धाबा आले. त्याला मागच्या 2 चेंडू 4 धाबा आल्यात आणि 4 धाबा धावसंख्या 26. बाबू शाह यांना दाखवलं जाते स्क्रीनवरती. चिंगो चिंगो, क्या बात है, ये देखिए, ये बाबू शाह है हमारा. कोई टेंशन नहीं, खाते पीना का, सोने का, सिर्फ कमेंट्री करने का. कुछ काम नहीं उनके पास, यही काम है, लेकिन ये उनका जॉब है. 4 से 5 लाख तक कमाने वाले. इनकम टैक्स भी उनके घर पे आए थे. कितना पैसे कमाए बाबू शाह ने. प्यारे बाबू, प्यारे. चांगलं व्यक्तिमत्व बाबू शाह आमचे. 26 धाबा 5 बाद. भरपूर प्रेम मिळालं त्याला. या महाराष्ट्रानं भरपूर प्रेम दिलंय. का देऊ नये, कर तुमच्याकडे कलाकारांचा महाराष्ट्राने नेहमीच आदर केलाय. वाईटचा इशारा पण सगळं येतोय. या षटकामध्ये जास्त वाईट पाहायला मिळतं आणि षटक लांबणार आहे. 19 धाबा 10 पकती वारच्या वेगानं. 19 धाबा 27. चेंडू जास्त बाहेर निघालाय. स्लाइडली स्कीड झालाय चेंडू, कारण दवबिंदूचं प्रमाण वाढलंय. हिट केलाय. प्रत्येक चेंडू ते हिट करायचा प्रयत्न. मध्ये चेंडू कुठे जातात या गलीमध्ये
फायनल रिझन शॉट फायनल रिझनला आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का 6 धक्के 27 वरती फायनल डिलिव्हरी ऑफ दिस फर्स्ट इनिंग. 27 लॉस ऑफ द 6 विकेट्स. Thank you. 27 loss of the 6 wicket final to this inning. So let's see किती टार्गेट सेट करणारा संघ या संघासमोर मांडा संघासमोर. मांडा संघाने दोन्ही सामने टॉस जिंकून जिंकलेत. वाईटचा इशारा पंचाकडनं येईल. ॲब्सोल्युटली नो डाऊट. या षटकामध्ये भरपूर वाईट. 3 वाईट. त्यामुळे षटक लांबणार. आत्तापर्यंत 8 चेंडू 3 विकेट 3 वाईट. आत्तापर्यंत 8 चेंडू फेकले 2. डबल एक झेल देखील सुटलाय या षटकामध्ये. धाबा आल्यात भरपूर. 28 धाबा. ड्राईव्ह केलाय. कॅप शोधू शकला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप आहे. एकदा पुढे दिसतोय. बॅटचा प्रयत्न 2 धाबा होणार या सिटीज. 2 धाबा पूर्ण केले. तिसऱ्या बॅटचा प्रयत्न तर शेवटचा चेंडू आणि अशा रीते सत्र समाप्त झालंय. फक्त 30 धाबा 31 धाबांचं लक्ष. मी मगाशी याचीच चर्चा केली. 30 धाबा जरी झाल्या तरी सामना फाईट होईल आणि त्यात 30 धाबा धावपळकरती पाहायला मिळतात. वाजलेत ते आता 3 वाजलेत बाबू. अजून 15-20 मिनिटं वाट बघावी लागेल. 3:30 वाजता आज आपलं पॅकअप होणार. बघा एखादा संघ 2 तास उशीर आला त्यामुळे 2 तास कॉमेंटरना उशीर, 2 तास पंचांना उशीर, 2 तास आयोजकांना उशीर. असं असतं मित्रांनो. एखादा संघ जर उशीर आला ना तेवढा फरक पडतो स्पर्धेमध्ये. 8 वाजता पहिला चेंडू पडलाय. एव्हा आपण फ्री झालो असतो 1 वाजताच. तर वाजले 3. टायमिंग तुम्हाला जर बघायचं असेल ना तर जपानला जा मित्रांनो. मी गेलो नाही, मला जायचं आहे. तर सध्या व्हिसा प्रोसेसमध्ये आमचा. तर जपानला जर 1 मिनिट ट्रेन उशिरा झाली ना तर जेवढे ट्रेनचे प्रवासी आहेत त्यांचे पैसे परत दिले जातात. जपान प्रगती बघा किती करतोय. 100 वर्ष पुढे जपान. 60% गाड्या विना ड्रायव्हरनं चालतात. त्यामुळे जपानचा मला अभिमान आहे. तर प्रगतीकडे वाटचाल करतोय. तिथे फिरते ब्रिज आहेत. फिरते ब्रिज रिमोटवरती फिरतात. एवढी जपान प्रगती करतोय. 50 नाही यस विक्रम सर सांगतात 50 वर्ष आपल्या पुढे जगतात ते. मी जपानचा भरपूर मोठा फॅन आहे आणि विक्रमदादा मी जाणार आहे पुढच्या मेमध्ये किंवा जूनमध्ये. येस जपानला व्हिजिट करणार आहे. मला खूप आवड आहे बाहेरदेशी. भरपूर देश आम्ही आत्तापर्यंत बघितलेत. श्रीलंका बघितलाय. बँकॉक आमचं आवडीचं स्थान आहे. कारण युवकांचं बँकॉक आहे विक्रमदादा. खोटं बोलायला आवडत नाही आम्हाला. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याला बघायचं वाकून आम्हाला आवडत नाही. त्याला आम्ही खरं बोलतो. बँकॉक बघितलं आम्ही. त्यानंतर श्रीलंका बघितली. दुबई बघितला. दुबईला तर आम्ही कॉमेंट्री केली. कतार बघितला. जपान आम्हाला बघायचं आहे. US लांब आहे कारण आपल्याकडं 13,000 किलोमीटर US भरपूर लांब आहे. आपल्याला सर्वात जवळ आहे पाकिस्तान 1452 किलोमीटर. फक्त 1452 म्हणजे रिटर्न गोवा. चंद्र आमच्या साक्षीला आहे. थोडंसं एंटरटेनमेंट. बाबूच्या ओडिसाला देखील आम्हाला जायचं पण ओडिसाला काय भेटणार नाही खाणं पिणं बाबू. यस मस्त क्या बात आहे. बाबू इकडे महाराष्ट्रामध्ये राहणार आम्हाला सांगणार ओडिसाला या. आमची सोय कोण करणार बाबू. चला सामना थोडासा आम्ही एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न करतोय कारण हा बघा आमचा बाबू शाह दाखवलं तर स्क्रीनवरती. कॅमेरामॅन देखील फॅन झालेत बाबू तुमचे. चिंगो चिंगो AK-47 डू 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 डू. क्या बात आहे. टेनिस 10 क्रिकेट लाईव्हचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगली लाईव्ह टेलिकास्ट आहे. 31 धाबांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बघायचं 31 धाबा फुटताना हा संघ कितपर्यंत दमछाक होईल. मी याची चर्चा केली होती रे. 30 धाबांची तुम्हाला क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल तुम्हाला पाहायला मिळणार. तर ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. चांगलं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि स्टँड देखील पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षकांची आवडीची स्पर्धा म्हटली जाते. हानीव ग्रामस्थ आयोजित आदर्श चषक 2025चं पर्व 33वा पर्व. शेवटचं षटक 31 धाबांचा पाठलाग करायचा. 18 चेंडूमध्ये बघायचं उद्या कोणता संघ फायनलच्या दिवशी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार याची उत्कंठा शिकायला बसते. क्वालिफाय सामना आहे तर सामना जिंकणं महत्त्वाची बाब आहे. 40 संघ ग्रामीण 40 संघ खुले ग्रामीणच्या मध्ये 80 संघांचा क्रिकेटच्या माध्यमातून प्रवास. 8 दिवसाचा प्रवास उद्या शेवटच्या टप्प्यात येणार.
ऑन द राईज मध्ये चेंडू हवेमध्ये नाहीये, झेली गेला आणि चौकारी गेला. पहिलाच चौकार. साठी 300 करोड रुपये घेतलेत एका पिक्चरसाठी. आपल्या आयुष्यामध्ये कधी एवढे पैसे बघू शकणार नाही. मात्र हा शॉट आणि तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप दिलंय. प्रियांशूने झेल टिपला, अप्रतिम प्रियांशूने झेल टिपला. प्रेमात पडलाय मी त्याच्या झेलच्या आणि फलंदाज बाद उलटा पुलटा शॉट मागत पडलाय. पहिल्या चेंडू ती चौकार आणि आता मध्ये धक्का क्रमांक पहिला. 4 वरती पहिला धक्का. अप्रतिम झेल बघा. ऍक्शन रिप्ले साइड अँगलला किती लवकर फटका खेळला होता. रिव्हर्स स्विच इट केला होता आणि प्रियांशूचं देखील कौतुक करेन. किती लवकर चेंडू खाली आला आणि त्यानं चांगला झेल टिपलाय. मगाशी मी बँकॉकचा उल्लेख केला. भरपूर प्रेक्षक हसत होते. मात्र तुम्हाला माहिती नसेल बाबू की जगातील सर्वात जास्त मंदिरं बँकॉकमध्ये आहेत. त्यामुळे मंदिर आम्ही बघण्यासाठी बँकॉकला जातो. सर्वात जास्त मी गुगलवरती कधी सर्च करा. काही लोकांना फक्त मसाज सेंटर माहिती आहेत. तोच बदलो देश बदलो. 4 वरती 1. प्रत्येकाची आवडीनिवडी असतात. आम्हाला पर्यटन करणं आवडतं. सर्वात जास्त मंदिर तुम्हाला बघायचे असतील तर बँकॉकला चला. 4 तासाचा प्रवास, 4 तास 10 मिनिटं फक्त. स्वर्णभूमी विमानतळ बँकॉक. वॉट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक. गॅपमध्ये क्लिअर केला चेंडू सीमा पलीकडं. दमदार चौकार. थँक्यू डीजे. आज मांडा संघ काहीतरी शपथ घेऊन घरात आलाय की आज आम्ही जिंकूनच येणार. कारण प्रत्येक सामने त्याने ताकदीवरती जिंकलेत. पहिला सामना लवकर खुला केला. दुसरा सामना एका षटकामध्ये खुला केलाय. आता त्याने 31 धावा कुटायचे. बघायचं आहे वाडेकर संघाची अग्निपरीक्षा आहे मैदानावरती. काय फलंदाज दमदार फटकेबाजी. नौशाद स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. माझं पंचाने सांगितलं या सिटीज इज गॉन ॲब्सोल्युटली. आणि पंचाने शेवटच्या मोमेंटला सांगितलंय की फलंदाज बाद आहे. नो चिट चॅट विथ अंपायर. यू हॅव टू गो. जावं लागेल तुम्हाला. येस यू विल हॅव टू गो. अंपायरचा निर्णय झालाय आणि फलंदाज बाद. विक्रम शेलार सर आहेत तिथे. कोणतीही चूक तिथे होत नाहीये कधी त्यांच्या माध्यमातून. JP पॅनल आहे. 8 वरती दुसरा धक्का. Right decision by umpire. Exactly middle stump. Exactly middle stump. Right decision from umpire विक्रम शेलार. यस एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत ते. SSC ट्रॉफी डोंबिवलीतील भरपूर मोठी ट्रॉफीज शिवाजी त्यांच्या स्मरणार्थ खेळली जाते. साई शेलारच्या माध्यमातून संपूर्ण मॅनेजमेंट VK शेलार यांचं असतं. हे सध्या पंच आहेत मिस्टर VK शेलार सर. अप्रतिम मॅनेजमेंट असते. त्यामुळे आमची चर्चा झाली मग या स्पर्धेविषयी. त्याने सांगितलं की खूप चांगलं आयोजन आहे. भरपूर चांगलं आयोजन. कपिलला मिळालं यश. दुसरं पहिला धक्का 4 वरती, दुसरा धक्का 8 वरती. म्हणजे 2च्या चौकाराच्या गॅपनं दोन्ही धक्के निर्माण झालेत. केतन सेकंडला डाऊन द ट्रॅक आला. गुड डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानावरती. हीच तर विकेट किपर सिद्धू पाटीलची स्टंपच्या मागे लीड करते संघाला. फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. इज ऑन हॅट्रिक.
वा डीजे वा, क्या बात आहे. ज्यांचे जुने लोक आहेत ना 40 ते 50च्या मधले, त्यांना जुनं प्रेम आठवलं असेल या गाण्यानं. जबरदस्त गाणं. 8 धाबा 3 बाद. इज ऑन द हॅट्रिक. गुड बॉलिंग फ्रॉम द कपिल. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या नाहीये मैदानावरती. आता जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. षटक बघा कसं राहिलं. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, नंतर लगातार 2 विकेट. म्हणजे या षटकामध्ये कपिलनं 8 धावा देत 2 गडी बाद केलेत. इज ऑन हॅट्रिक आणि स्पर्धेमध्ये 10वी विकेट प्राप्त केली त्यानं. क्या बात आहे. वेल बॉलिंग फ्रॉम द कपिल पाटील. इज ऑन द हॅट्रिक. Oh, beautiful delivery with extra pace as well as right direction. End of the first over, 8 for 3, loss of the 2 wickets. त्यामुळे सामन्याला कलाटणे येते. 3 गडी बाद झाले आतापर्यंत. गोलंदाज बघा कसा आलाय. ॲक्शन रिप्ले बघा. स्विचेसचा वापर नाही जमला. आता समीकरण असणार आहे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जे आम्ही मगाशी म्हटलं होतं की 30 जरी धावा झाल्या ना तरी संघर्ष करू शकेल तो मात्र वाडेकर संघ. फिरकीचं माहेरघर. आता 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. जगन्नाथाच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट स्पष्ट दिसतंय. कारण जो झेल प्रियांशूने टिपला दुसऱ्या चेंडूवरती, जो चौकार जाणार होता तो प्रियांशूचा झेल या सामन्याला कलाटणे देऊन गेला. खूप चांगला झेल टिपलाय त्यानं. 12 चेंडू 23 धावा. या षटकामध्ये किती धावा येतील आणि शेवटच्या षटकात किती धावा राहतील ही आमची संपूर्ण आयोजन कमिटी, आमचे वामन भोईर, चंदू राणे, आमचे किशोर भोईर, अजित राणे, ही संपूर्ण आयोजन कमिटी टीम आमच्या स्क्रीनवरती दाखवली जाते. जबरदस्त मेहनत आहे. सर्व आयोजकांची जबरदस्त मेहनत आहे. त्यामुळे धानिवली गाव गुगलवरती सर्च केले जाते. अतुल भोईर आल्या गोलंदाजीमध्ये. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना येतोय आणि आजची रात्र सेकंड लास्ट, उद्या शेवटची रात्र या स्पर्धेची. गोलंदाज तयार. चांगला चेंडू खोदून काढला. बॉलर बॅक ड्राईव्ह समोर केला चेंडू आणि फलंदाज बीट करत असताना गुड बॉलिंग. प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये वाडेकर संघाला विजयाची चाहूल लावून देईल. येणाऱ्या 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. वॉटर मॅच शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोहोचते. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण तयार केलं जातोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची कडी नजर आता मग मैदानावरती लागून राहते. का सामना सोपा नाही मैदानावरती. 11 चेंडू 23 धावा. थरार क्रिकेटचा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पूल करण्याचा प्रयत्न. सोपा झेल होऊ शकतोय. सिद्धू चेंडू खाली. सिद्धूकडनं चुका होत नाहीये कधीच आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का. 10 चेंडू 23 धावांची गरज. वॉट अ मॅच. हे गीत होतं आमिर खान तेव्हा फार कमी वयाचं होता आणि माधुरी दीक्षित सोबत केला तो चित्रपट कधी न विसरणारा. बघा ॲक्शन रिप्ले कशामध्ये राहिलं. टॉपेज लागलाय. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता आणि खूप सुंदर झेल टिपला. सिद्धू पाटीलनं बघतच राहिला, पाहतच राहिला आणि झेल टिपलाय त्यांना. वेल जजमेंट. 10 चेंडू 23 धावा. मागच्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या नाही संघासाठी. त्यामुळे डोकेडोकी ठरतोय हा संघ सामना मैदानावरती मांडा संघाला. ज्या मांडा संघानं मागचे 2 सामने टॉस जिंकून रन चेस केल्यात. बघायचं तिसऱ्या सामन्यामध्ये तो त्यांचा विजयाची घोडदौड सुरू राहणार की यामध्ये खंड पडणार. येणारे चेंडू 10 आणि 23 धावांची गरज. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा वाडेकर संघ. जिद्द चिकाटीनं भरलेला वाडेकर संघ आणि तेवढ्याच ताकदीचा मांडा संघ. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 22 धावांची. करपंचांचा वाईटचा इशारा आलाय आणि गोलंदाजाने लगेच त्याच्यावरती ॲक्शन म्हणजे निश्चित त्यानं रिव्ह्यूची मागणी केली. DRS सिस्टम, डिसिजन रिझर्व सिस्टम. हा पहिला प्रयोग झाला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जॉन्टी रोड्सनं सचिन रमेश तेंडुलकरला रनआउट केलं होतं आणि पहिला निर्णय पंचाकडे आला होता तो आऊट झाला होता. आणि त्याने DRS सिस्टम, डिसिजन रिझर्व सिस्टम. तर पारदर्शकता अजून क्रिकेटमध्ये कशी येईल यासाठी हे निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट भरपूर बदललं आहे. मागच्या कित्येक वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेट देखील विकसित झालं आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही पाहिलं की ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी मगाशी म्हटलं होतं की विक्रम सरांचे निर्णय फार अचूक असतात. फार अचूक असतात निर्णय. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू. यस, आम्ही बघत होतो लक्ष आहे का सिद्धूचं, पण सिद्धू चेंडू मोजत असतो. 9-22. यस, 9-22.
9-22 मजा येईल सामन्यामध्ये. क्लोज एन्काउंटर, मजा येईल सामन्यामध्ये. ओ लवली डिलिव्हरी विथ द राईट डिसिजन. परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट गुडलाईनचा वापर केला. चेंडूचा परफेक्ट डिलिव्हरी हँड काउंट करत असताना. आणि आता समीकरण कठीण झालं मांडा संघाला. 8 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. सॉरी 8 चेंडू 23 धावा, कारण मग अशी फेड डिलिव्हरी होती. बरोबर आहे, 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. अजून एक मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी. प्रियांशू चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा जेल टिपला प्रियांशूनं. ज्या प्रियांशूनं दुसरा जेल टिपला तो दुसऱ्या चेंडूवरती तो पहिला जेल होता आणि आता दुसरा जेल टिपला. त्यानं 7 चेंडू 23 धावा. मांडे संघाची डोकी वाढली मैदानावरती. सात चेंडू 23 धावा. मेडन षटक जाऊ शकेल मैदानावरती, कारण अजून एकी धावालीने बॅटनं. त्यामुळे बघा चेंडूला खूप चांगलं जजमेंट केलं प्रियांशूनं. अत्यंत धाडसी निर्णय, त्याचा योग्य निर्णय. 7 चेंडू 23 धावा. मांडा संघाची डोकी आता वाढली. तर ज्या मांडा संघानं मागचे सामने 2 सामने लगातार चेसिंग केले, तिसरा सामना चेसिंग करताना आता मात्र दमछाक झाली. येणारे चेंडू 7-23 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर, अजूनही सामना ऑन आहे. बघायचं षटक मेडन पाहायला मिळणार का. फायनल ओव्हर. छान चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया अतुल भोईरचं. ज्या अतुल भोईरनं मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं, त्याच अतुल भोईरनं या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं. वॉट परफॉर्मन्स फ्रॉम द अतुल भोईर. जबरदस्त एंटरटेनमेंट केल्या. जेवढी चांगली फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये, तेवढीच चांगली गोलंदाजी केली. मात्र प्रियांशूने देखील त्याला चांगली साथ दिली. हे विसर रायझिंग डिलिव्हरी. काय डिलिव्हरी होती बघा. परफ्यूम डिलिव्हरी देखील म्हटलं जातं. अगदी नाकाच्या जवळनं, म्हणजे चेंडूचा याली वास घेताना त्याला म्हटलं जातं परफ्यूम डिलिव्हरी, ज्याला म्हटलं जातं ती डिलिव्हरी पाहिलं. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना. आता मात्र जगन्नाथाच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट आहे. 7 चेंडू 23 धावा. मी मगाशी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं, जर 30 धावा झाल्या तर संघर्ष करावा लागेल मांडा संघाला, कारण आम्ही भविष्यवाणी करत नाही आहेत. मात्र 18 वर्ष क्रिकेटच्या समालोचनामध्ये भरपूर काय मी शिकलो. मी क्रिकेट खेळलो नाही आहे, मात्र भरपूर वर्ष 18 वर्ष 2008ला आम्ही कॉमेंट्रीची सुरुवात केली, ज्यावेळी पहिलं IPLचं सीझन सुरू झालं होतं. त्यामुळे भरपूर अनुभव आलेला मला क्रिकेटचा. तर या संघाला आम्ही भरपूर वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये पाहतोय आणि भरपूर चांगला संघ. मांडा संघ देखील भरपूर चांगला संघ आहे. मात्र मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना या सामन्यामध्ये, महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये असं होतं की ज्यावेळी साऊथ आफ्रिका सर्व सामने जिंकतोय, मात्र फायनल कधी जिंकत नाहीये. त्यावेळी साऊथ आफ्रिका अजून 1975 पासून विश्वकप जिंकू शकला नाहीये. प्रेशर असतं. 7 चेंडू 23 धावा. नाहीये सिंगल डबल काय होणार नाहीये. एक्झॅक्टली स्क्रीन समोर थ्रू द लाईन, डाऊन द लाईन केलं असताना मिळणार ते एखादा सिंगलला काहीच होणार नाहीये. 5 चेंडू 22 धावा. मागच्या 11 चेंडूमध्ये, मागच्या 9 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोठे फटके आले नाही आहेत. 5 चेंडू 22 धावा. उद्या कोणता संघ येईल? 3:15 होतात. काल 3:05 आम्ही पॅकअप केलं होतं, मात्र आज थोडासा उशीर झाला आम्हाला. मात्र कव्हर झाला जो वेळ, तो 2 तास आज उशिरा होतो आम्ही, तो आता वेळ कव्हर झालाय. 3:05 काल वाइंड अप केलं होतं आम्ही, आज 3:15 झालेत. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर रिझनला कॅपमध्ये केण्याचा प्रयत्न नाही जमला. मिळणार ती एकच धाव. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये सामन्यामध्ये. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ते आता 21 धावांची. आता कठीण झालं. एकच चेंडू टाकायचा आहे. चांगला हेच सांगतो सिद्धू त्याला वारंवार. एकच चेंडू टाकायचा आहे. सिद्धू या संघाचा संगणक आहे. यष्टांच्या मागे सर्व सूत्र फिरवत असतो तो. जसा गावचा सरपंच गावची सूत्र फिरवतो, तसाचा इष्टरक्षक आहे आणि एक संगणक आहे. यष्टांच्या मागण्या सर्व संघाची सूत्र फिरवत असतो. कॅचिटचा कॉल. उंची जास्त. न तुला ना मला कॉलच झाला नाहीये. ऋतिकांत तिथे, ऋतिकमध्ये कॉल झाला नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. ऋतिक आणि कपिलमध्ये कॉल झाला नाहीये. आता येणारे चेंडू 3 आणि आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 20 धावांची गरज आहे.
आता सामना एकतर्फी झालाय. मग अशी दोन्ही सामने एकतर्फी जिंकले मांडा संघानं. आता फक्त 3 चेंडूची फॉर्मॅलिटीज राहिली. देर इज नो एक्सामेंट बिकॉज नाव वन साइडेड मॅच इज गोइंग ऑन. Which team will be qualified for the next day and next night? I request you tomorrow, please come. Do come. No come, do come. Because tomorrow will be the final night of this tournament. Who is going to be champion? You will get answered tomorrow. So please join with us tomorrow. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. खेचलाय पटका मात्र फरक पडत नाहीये. आता आला षटकार. उशीर आलेलं शहाणपण आणि वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस त्यांची किंमत दुष्काळ असते. वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शहाणपण संपलं. डीजे थोडंसं आपण वेळ कमी का आपल्याला वाइंड अप करायचं आहे. 2 चेंडू 14 धावा. तुझं देखील कौतुक करतोय. खूप चांगलं एंटरटेनमेंट केलंस, मनापासून धन्यवाद. हिट केल्या चेंडूला, लवली हिट इनटू द गॅप. देर इज नो चान्स अँड दॅट्स अ 4 रन्स बट इट्स लेट, टू लेट नाव. चौकार आलाय. 1 चेंडू 10 धावांची गरज. 1 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. जर येणारा चेंडू नो वाईट बीमर षटकार चौकार आला त्याच्यावरती अवांतर धाव मिळाल्या तर काही होऊ शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट ॲज वेल ॲज पॉलिटिक्स. सर्व काही पॉलिटिक्समध्ये शक्य आहे. रातोरात सरकारं फोडली जातात, रातोरात सरकारं बदलली जातात, रातोरात सामने बदलले जातात. 1 चेंडू 10 धावांची गरज. प्रयत्न होता, पोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. गुड बॅटिंग इन द लास्ट मुमेंट आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. मांडा संघाला पराभूत करून आज सामना विजय होतोय तो मात्र वाडेकर संघ. जय जलेश्वर वाडे संघ हार्दिक अभिनंदन. हार्डलक मांडा टीम जगन्नाना. सर्व पंचांचा आभार. मिस्टर विक्रम शेलार सर, मिस्टर महेंद्र गोयल सर, मिस्टर हेमंत शेट्टी सर, आमचे कॉमेंटेटर बाबूशाह, विनोद पाटील, विनोद सर, सर्वांचं मनापासून आभार. आमचे स्कोरर आणि कॉमेंटेटर दीपवीरचं देखील कौतुक, 10 क्रिकचं देखील कौतुक, आमचे डीजे मास्टर यांचं विशेष कौतुक. आमचं एंटरटेनमेंट केलं असताना सर्व आमचे आयोजक कमिटी, सर्व आमचे मान्यवर, सर्व आमचे लाडके प्रेक्षक आणि सर्व खेळाडू सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आजची स्पर्धा इथे संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतोय. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करतो आम्ही.